श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा, अमावस्या अशा काही खास तिथींना विशेष महत्त्व दिले जाते। प्रत्येक पौर्णिमा जी आहे तर तिला त्या दिवसाचे महत्त्व प्राप्त झालेले असते। सर्व पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती सुद्धा एक महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो। या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून ते ग्रहण करण्याची सुद्धा परंपरा आहे। या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे तर ती रात्री पृथ्वीवरती येत असते अशी सुद्धा मान्यता आहे। या दिवशी विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरामध्ये नेहमी ऐश्वर्य आणि सुख नांदते। चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे किंवा ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते। त्याचप्रमाणे हे दूध किंवा ती जी आपण खीर ठेवत असतो तर ती त्वचेच्या आजारासाठी सुद्धा लाभदायक मानली जाते। डोळ्याच्या आजारांनी जे लोक त्रस्त आहेत तर त्यांना सुद्धा या दुधाचा फायदा होत असतो। कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मी पूजन म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर पंचांगानुसार आश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 संपणार आहे। 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे। पौर्णिमेचे व्रत जे आहे तर हे मात्र 17 ऑक्टोबरला केले जाणार आहे। त्याचप्रमाणे स्नान दान तर या गोष्टी सुद्धा 17 ऑक्टोबरला करायच्या आहेत। तसेच काही खास उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। असाच एक उपाय म्हणजे 5 कवड्यांचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासोबतच धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास आणि साधे सोपे उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू पौराणिक कथेनुसार या रात्री जो कोणी रात्र जागून माता लक्ष्मीची पूजा करेल त्याच्या आरोग्यात आणि संपत्तीत सुधारणा होत असते, मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते। त्याचप्रमाणे या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो। इतर दिवसांपैकी या दिवशी जो चंद्रप्रकाश आहे तर तो सर्वात जास्त असतो। चंद्र जो आहे तर तो 16 कलांसह चमकत असतो आणि म्हणूनच या दिवशी उपवास करणाऱ्यांना आणि नियम पाळणाऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि भौतिक लाभ जे आहेत तर ते होत असतात। त्यामुळे तुम्ही पौर्णिमेचे व्रत आणि उपवास सुद्धा करू शकता। तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर त्याचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून कमळगट्टा माळेने 108 वेळेला जप करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे। महादेवांच्या मस्तकावरती चंद्र जो आहे तर तो महादेवांनी धारण केल्यामुळे आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे। महादेवांना खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात। तसाच एक उपाय म्हणजे 5 कवड्यांचा उपाय करायचा आहे। जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता राहत असेल, कष्टाने कमावलेला पैसा हातामध्ये टिकत नसेल, पैसा येण्याचे मार्ग मिळत नसतील किंवा पैसा आला तर तो घरामध्ये स्थिर होत नाही, वायफळ खर्च वाढत आहेत, अशा गोष्टी जर घडत असतील, आर्थिक समस्येने जर आपण त्रस्त असू तर कवड्यांचा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण जेव्हा लक्ष्मी मातेची पूजा करतो तर त्यामध्ये तुम्हाला त्या पूजेमध्ये 5 किंवा 7 कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। या कवड्या घेताना तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या कवड्या घेऊ शकता, परंतु जर पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या घेऊन त्याला तुम्ही थोडीशी ओली जी हळद आहे तर त्याच्या साहाय्याने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या कवड्या आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये या कवड्या बांधून आपल्याला त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते। आता या कवड्या ज्या आहेत तर त्या 16 ऑक्टोबरला की 17 ऑक्टोबरला आपल्याला त्याचा हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तर तो 16 ऑक्टोबरच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये ह्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर 17 ऑक्टोबरला आपण जेव्हा शुभमुहूर्तावरती लक्ष्मीची पूजा करणार आहोत त्यावेळेला पूजेमध्ये या कवड्या मांडायच्या आहेत
आणि 17 ऑक्टोबरच्या रात्री किंवा तुम्ही 18 ऑक्टोबरला या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता। अतिशय प्रभावशाली असा हा धनप्राप्तीचा उपाय आहे जो आपण कोजागिरी पौर्णिमेला करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुरटीचा उपाय सुद्धा करू शकता आर्थिक समस्येसाठी। त्याचप्रमाणे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून हे उपाय केले जातात। तुरटीचा रंग जो आहे तर तो पांढरा आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पांढरा रंग हा चंद्राशी संबंधित आहे आणि म्हणून आपल्याला या उपायासाठी तुरटीचा वापर करायचा आहे। एका बादलीमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुरटी टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा आहे। यामुळे आजारपण नष्ट होत असते, नकारात्मकता नष्ट होत असते। यंदा 16 ऑक्टोबरला आपल्याला रात्रभर हे पाणी चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि 17 ऑक्टोबरला सकाळी आपल्याला या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करायचा आहे। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पांढऱ्या कपड्यामध्ये थोडीशी तुरटी आपल्याला बांधायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही पुरचुंडी चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता। आर्थिक समस्येसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पैसा आहे तर त्यामध्ये वाढ होत असते। आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकेल। पैसा खर्च होण्याचे जे वायफळ मार्ग आहेत तर ते सुद्धा बंद होतील। त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर एका वाटीमध्ये आपल्याला तुरटी ठेवायची आहे। 10 ते 15 मिनिटे कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ही वाटी ठेवायची आहे आणि त्यानंतर आजारी व्यक्तीच्या उशाजवळ किंवा तुम्ही त्या खोलीमध्ये ही वाटी ठेवू शकता। यामुळे आजारी व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते। शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही औषधी गुणयुक्त असते। या योगामध्ये आपण ग्रहण जर काही केले तर त्याचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला लवकर होत असतात। ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावरती प्रभाव पडतो त्याच प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जो आहे तर याचा आपल्याला लाभ होत असतो आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये 10 ते 15 मिनिटे बसायचं आहे। ज्यामुळे आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होतो। त्याचप्रमाणे आपल्याला आरोग्यदायी लाभ सुद्धा होत असतात। त्वचा उजळते आणि आपल्या मनाला शांती मिळते। त्याचप्रमाणे कोजागिरीच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पाहायचं आहे। यामुळे आपल्या डोळ्यांची शक्ती वाढते। आपल्यावरती जर कर्ज असेल, काही केल्या कर्ज फिटत नसेल तर कर्जातून सुटका होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। कनकधारा स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे। तसेच आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल, गोमती चक्र असेल, त्याचप्रमाणे जपमाळ, कवड्या तर या वस्तू आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत। एक पाट घेऊन त्यावरती लाल रंगाचं कापड अंथरून त्यावरती या ज्या वस्तू आहेत तर त्या 20 ते 25 मिनिटे ठेवायच्या आहेत। ज्यामुळे या वस्तूंची ऊर्जा जी आहे तर ती वाढणार आहे। त्यामुळे नक्की कोजागिरी पौर्णिमा वर्षातून फक्त एकदा येते। त्यामुळे या चंद्राच्या प्रकाशामध्ये या वस्तू आपल्याला ठेवायच्याच आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला चंद्राला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे। चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे। तुम्ही या दिवशी कृष्ण मंदिरामध्ये 1 किलो तांदूळ जे आहेत तर ते दान करू शकता। त्याचप्रमाणे शिवलिंगावरती पांढरे चंदन, पांढरे फूल तर हे सुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचे आहे। ज्यामुळे आपल्याला शिवांचे सुद्धा आशीर्वाद मिळतील आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न होईल।